meaning of cell. Cell is a structural and the functional unit of life. पेशी हा मानवी जीवनाचा रचनात्मक आणि कार्यात्मक असा एकक आहे. मग रचनात्मक कसा? How it is a functional structural unit. So in a universe, every organism, those are unicellular or multicellular organism, is composed of the cell. ही या विश्वामधले वेगवेगळे घटक आहेत, वेगवेगळे सजीव घटक आहेत. त्यामुळे एक पेशी असतील किंवा बहुपेशी असतील, ते कशाने बनलेले आहेत? सेलने बनलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, या सजीव सृष्टीमध्ये वेगवेगळे लिव्हिंग प्राणी आहेत. उदाहरणार्थ हत्ती असेल, मांजर असेल, साप असेल. मला तर माझी बुद्धी म्हणजे बया माझी मांजर हो म्हणतो दीदी, तुझी मांजर, तुझा मम्मी, तुझे पप्पा सगळे सेलनीच बनलेले आहेत. म्हणजे एकंदरीतपणे त्या पृथ्वीमध्ये वेगवेगळे प्रकारचे प्राणी आहेत, ते सर्व त्यांची उत्पत्ती, त्यांचे जीवन एका पेशीपासून होतं. फॉर एक्झाम्पल, आपण एखादं घर बांधायला काढलं. घर बांधायला काढल्यानंतर आपण काय करतो? आधी विटाचा पाया घालतो, बरोबर? विटाचा पाया घालतो, विटांवर ठेवत आपलं अख्खं घर तयार होतं. मग घराचा एक एक भाग कशाने बनला? हे घर, घराचा पाया काय आहे? एक वीट आहे. तसं आपलं बॉडीचं स्ट्रक्चरायझेशन, काही सेल्स एकत्र आले, सिमिलर सेल्स दे फॉर्म टिश्यू ऑर्गन सिस्टम अँड फुल ऑर्गॅनिझम. म्हणजे ही माझी जी बॉडी आहे एका सिंगल सेल झायगोट पासून बनलेली आहे. कसं पृथ्वीतील वेगवेगळ्या प्राण्यांची बॉडी ही कशापासून बनलेली आहे? तर एका सिंगल सेल पासून बनलेली आहे. तर ते प्राणी वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात, ते डिफरंट पॅटर्नचे असू शकतात. फॉर एक्झाम्पल, फायलोपोरेफेरा, सिलेंड्रेटा, स्पिनोफोरा, लॅटिनिस, ॲस्टेनिस, नायलेरा, आर्थोपोरा, मॉलिस्का, कॅनेटोमेटा, हेमिकॉर्डेटा and Chordata. Their developed organization, body plan, their digestion, excretion, reproduction are also different, but their origin, their structuralization is also same, and it is called the structural unit. म्हणजे हेच आहे आपलं रचनात्मक एकक. मग आता हे कार्यात्मक कसं? हे पेशी हे कार्यात्मक एकक कसं आहे? How it is the functional? A single cell can perform all essential functions of life. एक पेशी सुद्धा तिचे सर्व कार्य करू शकते. फॉर एक्झाम्पल, अमिबाचे डायजेशन, एक्सक्रीशन, रिप्रोडक्शन सर्व कार्य अमिबा एक पेशी असून सुद्धा करू शकते. फॉर एक्झाम्पल, माझं जे सर्व कार्य आहे, माझ्या ब्रेन्समध्ये डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स आहेत. मी तुमच्याशी बोलू शकतो, मी जे इन्हेलेशन करतो, रेस्पिरेशन करतो, माझ्या सेल्समध्ये ऑक्सिडेशन प्रोसेस होते, जे एनर्जी फॉर्मेशन होते, ते कुठे होते? सेल्समध्येच होऊ शकते ना. ते सर्व कार्य सेल्स ह्या डिफरंट प्रकारच्या असू शकतात. आल्सो डिफरन्शिएशन होऊ शकतं, पण त्यांची जी उत्पत्ती आहे सर्वांची आणि सर्वांचे कार्य आहे एका पेशीपासूनच होतं. आणि ह्यालाच म्हणतात फंक्शनल युनिट. अँड दॅट द डेफिनेशन ऑफ सेल. सेल इज द स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. हीच आहे पेशीची व्याख्या. पेशी ही मानवी जीवनाचा रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे. त्यानंतर एक एक्सेप्शन येतं व्हायरसचं. व्हायरस हा लिव्हिंग नाही. आता तुम्ही म्हणाल व्हायरस तर आपल्याला इन्फेक्शन करतं, लिव्हिंग कसं नाही? एनी स्ट्रक्चर लेस दॅन अ कंप्लीट सेल डू नॉट इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स. की बाबा त्याच्याकडे पेशी नाही, त्याच्याकडे प्रोटीन कोट आहे, जेनेटिक मटेरियल आहे, जोपर्यंत तो हवेत आहे त्याला आपण दंड कुंड म्हणू शकता. तू जोपर्यंत बाहेर आहेस माझं काहीही करू शकत नाही. पण या जगात तुमच्यावर न कमी प्रेम करता, जगात आईवडील सोडून तुमच्यावर प्रेम करणारा जर कोण असेल तर तो व्हायरस आहे. त्याला ऑल्सो डिपेंड ऑन होस्ट बॉडी. त्याला पेशीची तुमच्या गरज आहे फॉर डिव्हिजन. सो व्हायरस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. सेल डिस्कवरी. आपण आता सेलच्या वेगवेगळ्या शोध बघूया. कोणी लावले? सर्वप्रथम येतात रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक या सायंटिस्टने एक कॉर्क सेल ऑब्झर्व केली आणि ते हनीकॉम्ब लाइक स्ट्रक्चर होतं. ही या शास्त्रज्ञानं एक पेशी ऑब्झर्व केली, त्याला त्या पेशीमध्ये कंपार्टमेंट दिसले आणि ते पेशीचे नाव कोणतं दिलं? रॉबर्ट हुक या सायंटिस्टने पेशीचे नाव दिलं. रॉबर्ट हुकने त्याला जे स्ट्रक्चर दिसलं मधमाशीच्या पोळीसारखं दिसलं, बट ही ऍक्च्युअली ऑब्झर्व सेल वॉल. आणि त्यानंतर जे ही ऑब्झर्व सेल वॉल त्यानं पेशी पाहिली, पण ती मृत पेशी पाहिली आणि ती पाहिलेली पेशी ती पेशी नव्हती, पेशी भुट्टी का होती. त्यानंतर लिव्हिंग सेल पुन्हा पाहिली, ॲटम वन लिव्हिंग वॉल. त्या शास्त्रज्ञानानं ही सर्वप्रथम लिव्हिंग सेल्स पाहिली, लाईक एज आरबीसी, प्रोटोझोम, डब्ल्यूबीसी, डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स. देन रॉबर्ट ब्राउन या शास्त्रज्ञानानं सर्वप्रथम न्यूक्लियस ऑब्झर्व केला. त्यानंतर येते सेल थ्योरी. सो जर्मन botanist Matthias Frieden and British zoologist Tudor Schwab. त्या दोघांनी एकत्र म्हणून get together they formulated the cell theory.